काँग्रेस पक्षाचा या भाजप सरकारचं करायचं काय? या भाजप सरकारचं करायचं काय? असमर्थ ठरलेली धाराशिव नगरपालिकेचा असमर्थ ठरलेल्या नगरपालिकेचा असमर्थ ठरलेल्या नगरपालिकेचा या धाराशिव नगरपालिकेचं करायचं काय? आज रोजी त्याच्यात दर्जाहीन पद्धतीने काम केलं जात आहे। त्यामुळे भुयारी गटार योजनेचं काम अत्यंत जलद गतीने करावे आणि गुणवत्तापूर्ण ते काम संपवण्यात यावे। सार्वजनिक स्वच्छतागृह उपलब्ध नाही आहे। या शहराची लोकसंख्या 2 लाख आहे। या शहराची लोकसंख्या 2 लाख आहे। धाराशिव उस्मानाबाद शहरामध्ये धाराशिव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं शहरातील ज्या समस्या आहेत नागरिकांच्या त्याच्या संबंधात आज आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत। या धरणे आंदोलनाचं जे प्रमुख आमच्या मागण्या आहेत त्या 13 मागण्यांचं निवेदन आज आम्ही जिल्हाधिकारी धाराशिव आणि नगर परिषद प्रशासनाच्या प्रमुख CO मॅडम यांना आम्ही देणार आहोत। आम्ही यापूर्वीही वेळोवेळी या शहरातल्या समस्यांच्या संदर्भात आंदोलनं केलेली आहेत, धरणे आंदोलन केले आहेत, मोर्चे काढलेले आहेत, निवेदन दिलेले आहेत, परंतु या निर्डावलेल्या नगर परिषद प्रशासनाला जाग येत नाही। त्यामुळे आम्हाला परत आंदोलन करावे लागत आहेत। म्हणून आज आम्ही या नगर परिषदेच्या समोर आज आमचं हे धरणे आंदोलन करत आहोत। शहरात अनेक समस्या आहेत। सर्वात पहिले आमची ज्या 13 मागण्या आहेत त्यातली पहिली मागणी आहे धाराशिव शहरात जे स्वच्छतेचं काम आहे ते अजिबात चांगल्या पद्धतीने होत नाही। संपूर्ण शहर आज दुर्गंधित आहे आणि जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत। मागच्या जवळपास 4 वर्ष झाले नगर परिषदमध्ये कुठल्याही आपले प्रतिनिधी नाही आहेत, लोकप्रतिनिधी काम करत नाहीत, तर तिथं आता प्रशासनाचं काम चालू आहे। म्हणजेच सत्ता ही राज्य शासनाच्या हातात आहे डायरेक्ट, आणि राज्य शासन इथल्या प्रशासनाच्या मार्फत हे काम करत आहे। आणि आमचं तर स्वच्छतेचा प्रश्न आहे। दुसरा प्रश्न आहे आमचा या शहरामध्ये अनेक आपण ठिकाणी पाहता की मोकाट जनावरांचा खूप मोठा प्रश्न आहे। कुत्र्याच्या झुंडी फिरतात। शाळेची मुलं असतील, वृद्ध असतील, महिला असतील, यांना एकटे दुकटे फिरण्याची भीती वाटावी अशा पद्धतीचं आज आपल्या समोर कुत्र्यांचं आणि जनावरांचा शहरामध्ये उच्छाद मांडलेला आहे। त्याच्या संदर्भात प्रशासन कुठलंही केलेलं नाही। आमच्या ह्या 13 मागण्या आम्ही वेळोवेळी मांडलेल्या आहेत। आता आम्ही धरणे आंदोलन करत आहोत। या पुढच्या काळामध्ये आम्ही रास्ता रोको असेल, उपोषण असेल किंवा अजून आमच्या ज्या पद्धती आहेत आमच्या आंदोलनाच्या त्या तीव्र करत राहणार आहोत। आणि जोपर्यंत या मागणी मान्य होणार नाहीत, शहरातल्या नागरिकांना या मूलभूत सुविधा मिळत नाहीत, तोपर्यंत आम्ही या प्रशासनाला जागा करण्याचं काम वेळोवेळी या जनतेच्या वतीनं करत राहू। आणि आज या निमित्तानं आम्ही ठणकावून सांगतो की लवकरात लवकर याच्यावर जर या नगर परिषदेच्या झोपलेल्या प्रशासनानं काही कारवाई केली नाही, त्याच्यावर जर काही इनिशिएटिव्ह घेतला नाही, तर आम्ही यापुढेही कायम आंदोलन करत राहू आणि त्यांना जागा करत राहू। ढिसाळ कारभार आणि शहरात पसरलेला घाणीचं साम्राज्य, शहरात होत असलेला आत्ता रोडचा जो गेल्या 6 वर्षामध्ये नगरपालिकेनं या शहरामध्ये रोड केलेले नाही। आज शहरात कुठलाही रोड चांगला नाही। शहरामध्ये कुठल्याही भागात लाईटची व्यवस्था नाही। घाणीचं साम्राज्य, नाल्या सफाई नाही। गेल्या 5-6 वर्षापासून कचरा डेपो एकाच जागेवर स्थिर आहे। नगरपालिका पहिल्यापासून कचरा डेपोचं वर्षाला लिलाव करत होती आणि तिथला कचरा साफ होत होता वर्षाला। 5-7 वर्षात हा कचरा साफ न केल्यामुळं या शहरात घाणीचं साम्राज्य झालेलं आहे। आज अशी अवस्था आहे की
लहान लेकरं, काल मी मुळे डॉक्टरला फोन केला, त्यांनी दवाखाना बंद केला होता, 100 पेशंटमध्ये घेतले होते. त्याच पद्धतीनं धरम डॉक्टरनं 100 पेशंट घेतलेत म्हणा, मी घेऊ शकत नाही. मी आणखी दुसरीकडे काय जाऊ शकलो नाही. पण अशी वाईट अवस्था झाली या नगरपालिकेमुळं. कुठल्याही रोडला जावा तुम्ही, जनावरं बसलेले असतात, कुठलाही रोड सरळ नाही. आम्ही वेळोवेळी यांना निवेदन दिलं आहे, वेळोवेळी वेगवेगळे आंदोलन केलेत. आता आज आम्ही स्वतंत्र काँग्रेसमार्फत आंदोलन करत आहेत की या शहरातल्या मूलभूत गरजा आहेत, त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित झालं पाहिजे. नाही झालं तर पुढची दिशा ठरवून उग्र आंदोलन करू.